भारताच्या न्यायव्यवस्थेवर टीका करताना अनेकदा हमारा कानून अंधा है असं म्हटलं जातं, परंतु सर्वोच्च न्यायालयातील न्यायदेवतेच्या डोळ्यावरची काळी पट्टी काढायचा निर्णय मुख्य सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी घेतलेला आहे. तसेच न्यायदेवतेच्या हातात तलवारीऐवजी संविधान देण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे. न्यायदेवतेच्या डोळ्यावरची काळी पट्टी काढण्याचा निर्णय हा का घेतला याबद्दलच आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. नमस्कार, मी चैताली, आपण पाहताय आपला आवाज. थोडक्यात जाणून घेऊया की न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी बांधण्यामागची संकल्पना ही काय होती. खरं तर न्यायदेवतेच्या हातात तराजू आणि तलवार असल्याने न्यायव्यवस्थेत डोळ्यावर पट्टी बांधणे हे नैतिकतेचे विशेष प्रतीक मानले जाते. देव ज्या प्रकारे सर्वांना एकाच रूपात पाहतो, भेदभाव करत नाही, त्याचप्रमाणे न्यायदेवताही तिच्या पुढे लहान मोठं, गरीब श्रीमंत असं बघत नाही. न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी बांधण्याची ही संकल्पना 17व्या शतकातच आली असे मानले जाते. ब्रिटिशांच्या काळापासून न्यायदेवतेच्या डोळ्यावर काळी पट्टी होती, तसेच हातात तलवार होती. परंतु आता न्यायदेवता भारतीय पोशाखात असणार. तसेच डोळ्यांवरची काळी पट्टी काढून न्यायदेवतेच्या हातात तलवारीऐवजी संविधान देण्याचा निर्णय मुख्य सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी घेतला आहे. आता प्रश्न आहे की सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी न्यायदेवतेच्या डोळ्यावरील काळी पट्टी काढण्याचा हा ऐतिहासिक निर्णय का घेतला. याचं उत्तर म्हणजेच गुलामगिरीचे जोखड फेकून आपण वाटचाल केली पाहिजे. कायदा कधीच आंधळा नसतो, तो सर्वांना समानतेने पाहतो. त्यामुळे न्यायदेवतेचे रूप बदलले पाहिजे असं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचं मत आहे. देवीच्या एका हातात तलवार नसावी तर संविधान असावं, जेणेकरून ती राज्यघटनेनुसार न्याय देते असा संदेश समाजात जाईल. हा संदेश चंद्रचूड यांनी देऊन ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतं? आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.